लोकसभा 2024 सोलापूर या मतदारसंघाचे उमेदवार आहे. नेमकं आपल्याला काय म्हणायचं आहे? हां, मला हे म्हणायचं आहे, मी रमेश भीमराव शिकरे अपक्ष उमेदवार म्हणून मी सोलापूर राखीव मतदारसंघातून मी उभा आहे. मला एक सांगायचं, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी राजकारणी व्यक्ती नसून मी वयाच्या 20 वर्षापासून मला समाजसेवेची आवड असल्यामुळे आजपर्यंत मी सामाजिक कार्य करत आलेलो आहे. आणि या सामाजिक कार्याच्या माध्यमातून म्हणजे संघटना स्थापन केलेली आहे. विश्व शांती सेना ही संघटना स्थापन केलो आणि त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक तळागाळाच्या लोकांना जे शासनाची योजना पोचलेली नाही अशा ठिकाणी मी पोचवण्याचं काम केलेलं आहे. अनेक लोकांना न्याय मिळवून दिलेले आहेत. अनेकांचे तंटामुक्त या ह्याच्यातनं संघटनेच्या माध्यमातून अनेक लोकांच्या तक्रारी मिटवलेल्या आहेत. आणि असा आता सध्या मला का उभं राहावं लागलं, आज जे परिस्थिती आपण सर्वांना आपण माहीतच आहे, मोठमोठ्या पक्षाचे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपली सत्ता येण्यासाठी जे अनेक एकमेकाला आरोप करत आहेत, आपण सत्य काय हे जनतेला माहीत आहे. तर आपल्याला देशाचा विकास आणि सोलापूर जिल्ह्याचा विकास होण्यासाठी आजपर्यंत सोलापूर जिल्ह्याचा विकास झालेला नाही. धंदे उद्योग बंद आहेत, पाण्याची टंचाई आहे, विजेची टंचाई आहे आणि विकास कुठलाही झालेला नाही. आणि जनतेला अनेक योजना आहेत पण त्या योजनेचा काही लोकांना लाभ मिळालेला नाही. तर या ह्याच्यातनं आज जे मी सामाजिक ह्याच्यातनं मी आज या ठिकाणी उभा आहे, कारण या सोलापूरचा विकास आणि जनतेचा विकास व्हावा या उद्देशाने मी थांबलो आहे. आणि जरी मला जनतेने जर निवडून दिलं आणि मी जे माझं जे वचननामा आहे, मी त्या वचननामाप्रमाणे मी सर्व जनतेचा विकास करेल, सोलापूरचा विकास करेल, लोकांची अडीअडचणी सोडवेल. कारण हे माझं एक ध्येय आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला जनतेने जर निवडून दिलं तर मी एक प्रामाणिकपणाने तळमळीने मी लोकांची सेवा करेन. मी आमदारकी खासदारकी म्हणून मी हे करणार नाही, पण सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मी प्रत्येकाच्या मनाप्रमाणे मी त्यांचे कामं करेन आणि सोलापूरचा विकास करेन. आणि मला जर जनतेने मला जास्तीत जास्त मताने निवडून दिलं तर मी खरंच विकास करेल. आणि मी सध्या सोलापूरचा जन्मभूमीचा मी स्थानिक आहे आणि मला जनतेने निवडून द्यावं. माझी चिन्ह रिक्षा आहे, हे कृपया मी विनंती करतो. तुम्ही म्हटलं की आपण स्थानिक आहे, अनेक आरोप असंही होते काही उमेदवारावर की फरकी आहे, याबद्दल आपला काय म्हणणं आहे? याबद्दल सध्या जरी आणि बाहेरचं जर उमेदवारी असेल तर जनतेचे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी कुणाकडे जावं, त्यासाठी जनता काय म्हणते, सोलापूरची जनता म्हणते आम्हाला स्थानिकच उमेदवार पाहिजे. कारण जनतेची जी अडीअडचणी असतील लगेच तात्काळ आम्हाला त्यांच्यापर्यंत जाता येईल आणि सोडवता येईल आणि त्यामुळे ते सोडवू शकतील. यासाठी जनतेचं म्हणणं आहे सोलापुरांचा स्थानिक उमेदवार पाहिजे. शेवटी मतदारांना काय आव्हान करायला आपण? मी जे वचननामामध्ये जे दिलेत शासनाची योजना, काही मागण्या आहेत जनतेच्या हिताचे, जिव्हाळ्याचे प्रश्नाचे, त्या संदर्भात मी ते आवाज उठवेन आणि मिळवून देईन.